नेटवर्क इनिशिएटिव्ह. नमस्कार, माझा डॉक्टर कार्यक्रमात मी डॉक्टर महेश चिटणीस सर्व शिक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतोय. आपल्याच्या कार्यक्रमाचा विषय आहे तो आहे स्त्रियांचे आजार, ज्यामध्ये विशेष करून आपण PCOD वरती असणाऱ्या विषमृत उपचारांविषयी मार्गदर्शन घेणार आहोत. आणि हे मार्गदर्शन करण्यासाठी साक्षात धन्वंतरी समान असणारे वैद्यराज समीर गोविंद जमदग्नी सर आपल्याच्या कार्यक्रमात सहभागी झालेत. तर आपले सर्वांना ओळख करून देतोय वैद्यराज समीर गोविंद जमदग्नी सरांची. नमस्कार सर. नमस्कार. विश्वमृत चिकित्सालय आता पुणे, मुंबई आणि कोल्हापूर या तिन्ही ठिकाणी कार्यरत आहे. आणि मला आवर्जून सांगायचं वाटतं की या ठिकाणी आयुर्वेदाच्या विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण दिलं जातं. आजपर्यंत 30,000हून अधिक विद्यार्थ्यांनी या मोफत प्रशिक्षणाचा लाभ घेतलेला आहे. एवढंच नव्हे तर विशेष करून जे आयुर्वेद व्यावसायिक आहेत किंवा त्याच अनुषंगाने विद्यार्थी आहेत त्यांना मार्गदर्शन मिळावे यासाठी वैद्यराज समीर गोविंद जमदग्नी सरांनी गुरुवचन हे YouTube चॅनलही सुरू केलेलं आहे. तसंच मला आवर्जून सांगायचं वाटतं की वैद्यराज समीर गोविंद जमदग्नी सर श्री विश्ववती रुग्णालय कोल्हापूर या ठिकाणी आणि त्याचप्रमाणे नर्गिस दत्त मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटल बार्शी या ठिकाणी प्रमुख चिकित्सक म्हणून कार्यरत आहेत. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी असणाऱ्या उपचार पद्धतींचा लाभ केवळ सर्वसामान्य रुग्णच नव्हे तर सिनेसृष्टीतील नामवंत कलावंतही घेत असतात. याच अनुषंगाने विविध क्रीडा, सामाजिक, राजकीय क्षेत्रातील जी नामवंत व्यक्तिमत्व आहेत तीही विश्वमृत चिकित्सालयाला हे भेट देत असतात आणि या ठिकाणी असणाऱ्या उपचार पद्धतींचा लाभ घेत असतात. गेल्या काही वर्षात आपल्याला विविध आजारांचं प्रमाण वाढलेलं आढळतं, ज्याच्यामध्ये पोट विकार आहेत, श्वसन विकार आहेत, त्वचा रोग आहेत किंवा त्याच अनुषंगाने मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकारासारखे आजार आहेत. ह्याच्या पुढे जाऊन आपल्याला विशेष करून मेंदूशी निगडीत समस्या आढळतात. विशेष करून स्त्रियांचे आजार, ज्याविषयी आपण आजच्या कार्यक्रमात मार्गदर्शन घेणार आहोतच. पण बालकांशी निगडीत समस्या, ज्याच्यामध्ये बालकांची शारीरिक बौद्धिक वाढ होण्यासाठी ठोस उपचार आज विश्वमृत चिकित्सालयामध्ये आहेत. विशेष करून उंची वाढवण्यासाठी विशेष उपक्रम आज विश्वमृत चिकित्सालयामध्ये आहे. आणि याच अनुषंगाने इतरही विविध प्रकारचे असाध्य आजार, ज्याच्यामध्ये विशेष करून आपल्याला गेल्या काही वर्षांमध्ये संधिवात, गुडघेदुखी किंवा त्याच अनुषंगाने इतर प्रकारची सांधेदुखी, ज्याच्यामध्ये रुमॅटॉइड आर्थरायटिस म्हणजे आमवात झाला, अँकिलोजिंग स्पॉन्डिलायटिस सारखे ऑटोइम्युन आजार आहेत, गाऊट सारखी समस्या आहे किंवा त्याच अनुषंगाने फ्रोझन शोल्डर आपल्याला डायबिटिकच्या रुग्णांमध्ये वाढलेला आढळतो किंवा त्याच अनुषंगाने आपल्याला विशेष करून कोपराची किंवा असणारी घोट्याची सांधेदुखी आहे. ह्याच्या पुढे जाऊन आपल्याला विशेष करून खुब्याची सांधेदुखी कोरोनानंतर वाढलेली आढळते किंवा तापानंतरची सांधेदुखी आहे. विशेष करून आपल्याला माहितीच आहे की विविध प्रकारचे रक्ताचे विकार हेही आपल्याला वाढलेले आढळतात. तर या सर्वांसाठी ठोस उपचार आपल्याला विश्वमृत चिकित्सालयामध्ये मिळणार आहेत. तसंच मणक्यांचे विकार, ज्याच्यामध्ये मानपाट कंबरदुखी सारखी समस्या आपल्याला आढळते, स्लिप डिस्क स्पॉन्डिलायटिस सारखे आजार आपल्याला दिसतात, ह्यासाठी सुद्धा सर्वोत्तम उपचार आपल्याला विश्वमृत चिकित्सालयामध्ये उपलब्ध आहेत. आणि विशेष करून असाध्य आजार म्हटले की आपल्या डोळ्यासमोर कॅन्सर सारखी भयावह समस्या आहे. तर कर्करोग, ब्लड कॅन्सर सारख्या किंवा रक्तदोषांसारख्या असाध्य आजारांसाठी आज सर्वोत्तम स्वरूपाचे उपचार आपल्याला विश्वमृत चिकित्सालयामध्ये मिळणार आहेत. त्यामुळे कोणत्याही स्वरूपाचा आजार असो, आपण निराश होऊ नका. जरूर कॉल करा पुढील नंबरवरती. संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती नंबर बघत आहात, विश्वमृत चिकित्सालयाचे हेल्पलाईन नंबर आहेत, ह्याच्यावर आपण फोन करू शकता, अपॉइंटमेंट घेऊ शकता आणि या सर्व असणाऱ्या उपचारांचा लाभ घेऊ शकता. वैद्यराज, पुन्हा एकदा स्वागत कार्यक्रमामध्ये. आजच्या कार्यक्रमामध्ये आपण PCOD ह्या आजाराविषयी मार्गदर्शन घेतो आणि गेल्या काही वर्षांमध्ये ह्याचं प्रमाण खूप आपल्याला वाढलेलं आढळतंय. तर एकंदरीतच याविषयी आमच्या प्रेक्षकांना काय सांगायला आवडेल? PCOD ही काही वैद्याला वरतून दिसणारी गोष्ट नाही आहे. तर त्याच्या शरीरात, त्या स्त्रीच्या शरीरात असलेली जी लक्षणं आहेत, रजाच्या संबंधाने, रजप्रवृत्तीच्या संबंधाने, मूड स्विंगच्या हिशोबाने, पोट दुखणं या हिशोबाने, कंबर दुखणं, ताप येणं वगैरे ह्या गोष्टीतून ह्याची जाणीव जी आहे ती वैद्याला होत असते. उपप्लुता योनिव्यापत नावाचा एक योनिव्यापत जे सांगितलं त्याच्यामध्ये त्र्यावर्त योनीला सूज येणं आणि बीजग्रंथीला सूज येणं हे नॅचरली त्याच्यामध्ये अध्यवृतपणे येतं. तर त्याची चिकित्सा केल्यानंतर हा आजार खूप चांगल्या पद्धतीने कमी करता येत असतो. तर PCOD म्हणजे होतं काय की असंख्य अपक्व स्त्रीबीज जी आहेत ती ह्या सगळ्या घटनेमुळे पोटामध्ये तिच्या तयार व्हायला लागतात गर्भाशयाच्या जवळ. आणि मेल हार्मोन्स जे आहेत ना, अँड्रोजेन्स ज्याला म्हणतात, ते त्यात तयार व्हायला लागतात. अंगारचे केस गळायला लागतात, नको त्या ठिकाणी जास्ती केस यायला लागतात, हिरसुटिझम ज्याला आपण म्हणतो तसं व्हायला लागतं. वजन लवकर कमी येत नाही, वजन वाढायला लागतं. पाळी जी आहे ती अनियमित होते, वंध्यत्व जे आहे ते त्यातनं उत्पन्न व्हायला लागतं. याच्याबरोबरीनं तिच्या शरीरामध्ये हे सगळं पाळी विषम झाल्या कारणानं, वजन वाढल्या कारणानं तिचा कॉन्फिडन्स लेवल जी आहे ती सुद्धा हळूहळू कमी यायला लागते. तर हे सगळं PCODचं प्रकरण जे आहे ते एकदा उत्पन्न व्हायला लागलं की ह्या सगळ्या गोष्टी घडायला लागतात आणि मग ह्याची नंतर कॉम्प्लिकेशनसुद्धा काही वेळेला येतात. त्याच्यामध्ये स्तनाचा कॅन्सर होणं, गर्भपात किंवा स्राव लवकर होणं, ऑपरेशन समजा जर ओव्हरीचं झालं तर ओव्हरियन फेल्युअर जो आहे तो उत्पन्न होणं, हृदरोग किंवा मधुमेह जो आहे तो अशा स्त्रियांना जो आहे तो पटकन एकदम होऊ शकतो. मगाशी सांगितलं तसं हिरसुटिझम हे प्रकरण होतं, रक्तदाब वाढायला लागतो,
तर ह्याची जर कारणं आपण बघितली ना, त्याच्यात बऱ्याच वेळा अनुवंशिकता मोठ्या प्रमाणावरती आढळते आणि त्याचा परिणाम म्हणून हा प्रकार बऱ्याच वेळा घडतो. इन्सुलिन रेझिस्टन्स जर झाला शरीरामध्ये तर मान काळी पडणं, नकल्स जी आहेत बोटाची ती काळी पडणं वगैरे असं होतं आणि वजन वाढायला लागतं आणि नंतर स्थूलपणा आल्या कारणानं PCOD होऊ शकतं. PCOD आहे त्याच्यामुळं वजन वाढलं आहे आणि वजन वाढल्यामुळं पुन्हा PCOD असा सुद्धा प्रकार ह्याच्यात घडतो. फार तिखट, आंबट, खारट वगैरे पदार्थ खाल्ल्यानंतर पिरियड जो आहे तो अत्यारतो अशा पद्धतीने व्यक्त व्हायला लागतो. तर पित्त वाढवणारे जे पदार्थ आहेत ते जर कमी ठेवले तर अत्यारतो तुमचं कमी होऊ शकतं. अत्यार्थ जसं आहे तसंच तुमच्या पिरियडमध्ये विषमपणा आणणारा जो गुण आहे तो विषम गुण वातात असतो. तर वाताच्या संबंधाने ज्या गोष्टी आहेत, रात्री फार जागरण करणं, अतिप्रवास करणं, अतिव्यायाम करणं आणि त्याच्याबरोबरीनं वातूळ पदार्थ जे आहेत, डाळीसारखे पदार्थ जास्त खाणं, या सगळ्या गोष्टींच्यामुळे सुद्धा शरीरातला वात वाढतो. वात आणि कफ बिघडले की श्लेष्म वाताभ्याम ग्रंथीजन्यबम आणि त्यामुळे गाठी उत्पन्न होत असतात. तर वात आणि कफ वाढवणारी आयुर्वेदातली जी म्हणून कारणं आहेत ना, ती सगळी आपल्याला लक्षात घ्यायला लागतात ज्यावेळेला आपण PCODचा विचार करतो. एक मोलाचं मार्गदर्शन केलं आपल्याला तर वैद्यराज समीर गोविंद जमदग्नी सरांनी की कशा रीतीने आपल्याला जर का कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घ्यायची असेल तर आपल्याला एकंदरीतच ह्या परिचर्यांचं पालन करायला हवं आणि त्यातूनही जर का आपल्याला हे विविध समस्या उत्पन्न झाल्या तर अर्थातच आपल्याला निराश होण्याची गरज नाही. तर आपल्याकडे या ठिकाणी विश्वमृत चिकित्सालयामध्ये सर्वोत्तम स्वरूपाचे उपचार उपलब्ध आहेत, विशेष करून स्त्रियांच्या आजारांसाठी. स्त्रियांचे आजार म्हटलं की अर्थातच मासिक पाळीचे आजार आपल्या डोळ्यासमोर येतातच, पण त्याच अनुषंगाने जसं सरांनी सांगितलं आता की PCOD सारखी जी समस्या आहे, आपण म्हणूया बीजांडातील गाठी, ओव्हरीमधल्या असणाऱ्या गाठी, तर ह्यांना जर का आपल्याला समूळ नष्ट करायचं असेल तर आज आधुनिक चिकित्सा कोणतीही या ठिकाणी ठोस आपल्याला उपचार देत नाही. पण आज आयुर्वेदामध्ये एक आशेचा किरण आहे, विश्वामृत चिकित्सालयामध्ये एक आशेचा किरण आहे की PCOD सारख्या आजारावरती आपण मात करू शकतो. कारण या अनुषंगाने येणारे जे विविध आजार आहेत ज्याच्यामध्ये वंध्यत्व किंवा इनफर्टिलिटी ही प्रमुख समस्या आहे आणि मला या अनुषंगाने जरूर सर्व प्रेक्षकांना सांगायचं की स्त्री पुरुष वंध्यत्वासाठी आज अतिशय ठोस उपचार आपल्याला विश्वमृत चिकित्सालयामध्ये उपलब्ध आहेत. आपल्याला जर का मूल होण्याचा, बाळ होण्याचा, अपत्यप्राप्तीचा आनंद हवा असेल तर आपण जरूर विश्वामृत चिकित्सालयातील उपचारांची कास धरा आणि त्यासाठी फोन करा पुढील नंबरवर, संपर्कासाठी जे आपण स्क्रीनवर बघत आहात. सर, अर्थातच ह्या अनुषंगाने आपण आता लक्षणांविषयी उहापोह करणार आहोत, काय सांगता येईल? कसं होतं आता PCOD एकदा उत्पन्न व्हायला लागल्या की स्थूलपणा हे एक महत्त्वाचं कारण जे आहे ना, जे प्रकरण आहे ते वरती येतं आणि किती व्यायाम केला, काही केलं तरी मग शरीराचं वजन कमी होत नाही असं होतं. म्हणजे हवेने सुद्धा माझं वजन वाढतं असं म्हणत रुग्ण आमच्याकडे येतो. तर बऱ्याच वेळा असं होतं की आपण जेवताना खूप घाईघाईमध्ये जेवत असतो. तर PCOD असलेल्या स्त्रियांनी हे करून बघावं की सकाळी संध्याकाळी 10-10 मिनिटं त्यांनी ओंकाराचा जप करावा. तर असं जर केलं गेलं तर त्यांच्या शरीरामध्ये आणि मनाला जो आहे ना तो एक शांतपणा यायला लागतो. आमीन, ओम, ओंकार वगैरे तुमच्या जाती धर्मानुसार जे काय असेल ना त्या पद्धतीचा जप तुम्ही करायला पाहिजे. तर ते जी व्हायब्रेशन्स आहेत ना त्याचा परिणाम तुमच्या शरीरावरती आणि मनावरती आणि बुद्धीवरती खूप चांगला येतो. तर हे प्रकरण करत असतानाच तुम्हाला एक दुसरं मी सुचवतो असं की कोणतंही खाणं खात असताना 2 वेळाच त्यांनी जेवावं, एकदा पोटा साफ व्हावा. तर ल्युनर सायकल स्त्रियांची असते, त्याला शरीर जे आहे ते मॅच होतं आणि मग पाळी नॉर्मल यायला सुरुवात होत असते. तर हा साधा प्रकार आहे. 3-3 वेळा 4-4 वेळा जेवणापेक्षा 2 वेळा तुम्ही जेवा. जेवत असताना तुमच्या शरीरातले तुमच्या शरीरात कोणते पदार्थ जायला पाहिजेत हे प्रकृतीनुसार तुम्ही वैद्याकडे जाऊन ठरवू शकता. पण जेवणाच्या आधी तुम्ही 2 ते 5 मिनिटं जर शवासनामध्ये जर झोपलात तर मग तुमच्या शरीरातनं कॉर्टिझोन जी आहे ती जास्ती सिक्रेट होत नाहीत, मन शांत राहतं आणि तुम्ही हळूहळू चरवण करून खाऊ शकता. 20 मिनिटामध्ये तुमचं खाणं संपलं की तुमच्या शरीरामध्ये मेद उत्पन्न करणाऱ्या ज्या घटना आत्ता मी सांगितलेल्या त्या होत नाहीत आणि तुमचं वजन जे आहे ते कमी व्हायला सुरुवात होते, शेलाट राहायला सुरुवात होते. तर हे प्रकार खूप महत्त्वाचे असतात. प्राणायाम आणि योगासन आणि चालण्याच्या बरोबर आणि कॅलरी कॉन्शियस होण्याच्या व्यतिरिक्त हे करणं खूप गरजेचं आहे. तर रक्तदाब तुमचा वाढत नाही ना ह्याच्याकडे तुम्ही लक्ष ठेवणं हे खूप गरजेचं असतं. कारण या PCOD एकदा उत्पन्न झालं की त्याच्यामध्ये ते लक्षण जे आहे ते खूप मोठ्या प्रमाणावरती दिसून येतं. केस गळणं हा प्रकार जो आहे, डोक्याचे केस खूप गळणं हे प्रकरण ह्याच्यात खूप होतं आणि कटिरामधला हा अवयव आहे गर्भाशय, त्याच्या अनुषंगाने जे आहे ते पुढच्या बाजूला ब्लॅडर, मागच्या बाजूला रेक्टम आणि मध्ये गर्भाशय आहे. त्याच्यानं एकच पेरिटोनियल लाइनिंग गेलेलं आहे आणि त्यामुळं काय होतं की आपल्या ह्या गर्भाशयाचा परिणाम तुमच्या मूत्राशयावरती आणि मलाशयावरती येतो. मलाशय का महत्त्वाचं, तर जिथं विष्ठा किंवा पुरीश तयार होतं, मळ तयार होतो, त्या ठिकाणी आयुर्वेदानुसार हाडं तयार होतात. तर गर्भाशयाला झालेलं जे इन्फ्लेमेशन आहे असं वेगवेगळ्या पद्धतीचं, त्याचा परिणाम जो आहे तो तुमच्या रेक्टमवरती आणि त्यामुळं सिकमवरती वगैरे येत असतो आणि तिथं हाडं तयार होत असतात. त्या हाडाचा मळ जो आहे तो म्हणजे नख आणि केस आहे
आणि त्यातून उत्पन्न होणारे इतर जे गोष्टी आहेत ते म्हणजे दात आयुर्वेदाने सांगितलेले आहेत, जो उपधातू या पद्धतीने आपण बघतो. तर तुमचे केस गळत असताना त्याचा संबंध तुम्ही एवढा गंधकाशी लावाल, फॉस्फरसशी लावाल, कॅल्शियमशी लावाल, तेवढा तुम्हाला तो तुमच्या विष्ठेशी किंवा तृतीय अवस्थापाकाशी किंवा अन्न 4 तासांनी जिथं जातं तिथल्या भट्टीशी लावायला पाहिजे. तर हे आयुर्वेदाची जी वेगळे वेगळे सिद्धांत आहेत ना, तिथं त्याची उत्तरं मिळत असतात. तर PCODमुळे केस गळत आहे, तर तुम्हाला PCOD कमी करताना सांगितलेला जो तिक्तक्षीर बस्ती आहे तो जर केला गेला तर केसांच्या तक्रारी जातात. टक्कल पडायपर्यंत आलेल्या ज्या स्त्रिया आहेत त्यांनासुद्धा हळूहळू त्या ठिकाणी पुन्हा केस उत्पन्न व्हायला लागतात. मग त्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीची तैलं जी असतात ती लावणं, बाह्योपचार, जळवा लावणं हा दुसरा प्रकार असतो आणि त्याच्याबरोबरीने हे बस्तीसारखं प्रकरण तुम्ही करू शकत असता. ह्याच्यावरून काय होतं, तुमच्या त्वचेला संपूर्ण काळेपणा यायला सुरुवात होते या प्रकरणामध्ये. तर कामेश्वर मोदक नावाचं एक जे औषध आहे ना, ते पोटात घेणं आणि ते लावण्यासाठी दुधातनं जर वापरलं तर तुमची त्वचा काळी पडणं हे प्रकरण कमी व्हायला लागतं. तुम्हाला हृदरोग होण्याची जी शक्यता आहे त्याच्यासाठी म्हणजे याच्यामध्ये ते लक्षण यायला सुरुवात होतं की तुम्हाला झडझड वाढायला लागते, जिने चढले की दम लागायला लागतो, की ही सुरुवात झालेली असते. 2 मिनिटात तुमच्या हृदयाचे ठोके नॉर्मली येत नाहीत असं होतं. तर अशा वेळेला तुमच्या हृदयाशी संबंधित ज्या घटना आहेत त्या लक्षात घेऊन त्याची औषधं जी आहेत ती सुद्धा आपल्याला द्यायला लागत असतात. ह्याच्यावरून बऱ्याच जणांना मधुमेह पूर्वीच्या त्यांच्या अनुवंशिकतेमध्ये असताना तो येण्याची शक्यता असते. तर त्या हिशोबाने सुद्धा तुमचं ट्रीटमेंटचं जे प्रकरण आहे ना ते वैद्याला आखणं खूप गरजेचं असतं आणि तुम्ही त्याचा विचार करणं गरजेचं असतं. तर ही प्रधान लक्षणं असतात. ह्याच्यामध्ये अंगावरची केस उगवणं हे जे प्रकरण आहे ते खूप त्रासदायक होतं. निप्पलच्या भोवती, दाढी मिशांच्या ठिकाणी पुरुषांना जसे केस येतात तसं हे येतं. तुम्ही बाहेरून इलेक्ट्रोलिसिस करा, लेझर थेरपी करा, परंतु आतनं त्याची उत्पत्ती आत्ता मी जशी सांगितली तशी ती आपल्या मोठ्या तड्याच्या ठिकाणी होत असल्यानं तिथं काम करा. तुम्ही ती कळ दाबली तर तुमच्या शरीरावरचे केस जे आहेत ते कमी व्हायला सुरुवात होते आणि तुमचा सेल्फ बिलीफ आणि कॉन्फिडन्स जो आहे तो तुम्ही रिगेन करू शकता. एक मोलाचं विवेचन केलं आपल्याला आता वैद्यराज समीर गोविंद जमदग्नी सरांनी की कशा रीतीने आपल्याला एकंदरीतच लक्षणं PCODची आहेत आणि ह्या लक्षणांच्या असणाऱ्या चिकित्सासुद्धा त्याविषयी त्यांनी मार्गदर्शन केलंच. पण एकंदरीतच विश्वामृत चिकित्सालयामध्ये आज सर्व प्रकारच्या असाध्य आजारांसाठी सर्वोत्तम स्वरूपाचे उपचार उपलब्ध आहेत, ज्याच्यामध्ये विशेष करून पोट विकार, श्वसन विकार, त्वचारोग आहेत, संधिवात, गुडघेदुखी, मानपाट कंबरदुखीसारखे आजार आहेत किंवा मेंदूचे आजार आहेत, बालकांचे आजार आहेत, त्याच्यामध्ये विशेष करून गतिमंदता, मतिमंदतेसाठी विशेष उपचार आपल्याला आज या ठिकाणी उपलब्ध असणार आहेत. त्याचप्रमाणे स्त्रियांचे आजार ज्याविषयी आपण आजच्या कार्यक्रमात मार्गदर्शन घेत आहोत आणि या अनुषंगाने जे स्त्री पुरुष वंध्यत्व आहे त्यासाठी ठोस उपचार आपल्याला विश्वामृत चिकित्सालयामध्ये मिळणार आहेत. तर आपल्याला जर का बाळ होण्याचा, अपत्यप्राप्तीचा, मूल होण्याचा आनंद हवा असेल तर आपण जरूर कॉल करा पुढील नंबरवरती. संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती नंबर बघत आहात, विश्वामृत चिकित्सालयाचे हेल्पलाईन नंबर आहेत, ह्यावरती आपण फोन करू शकता, अपॉइंटमेंट घेऊ शकता आणि या सर्व उपचारांचा लाभ घेऊ शकता. विश्वामृत चिकित्सालय आता पुणे, मुंबई आणि कोल्हापूर या तिन्ही ठिकाणी कार्यरत आहे आणि मला आवर्जून सांगायचं वाटतं या ठिकाणी 25 तज्ञ डॉक्टरांची टीम ही सातत्याने कार्यरत असते, जेणेकरून वेळेचा अपव्यय टाळून रुग्णांना त्वरित उपचार मिळावेत ह्यासाठी. तर आपल्याला कोणत्याही स्वरूपाचा असाध्य आजार असो आपण निराश होऊ नका, जरूर कॉल करा पुढील नंबरवर. संपर्कासाठी आपण स्क्रीनवर बघत आहात. सर, या ठिकाणी विविध प्रकारच्या ओल्या वनस्पती आणलेल्या आहेत आणि इको मेडिसिन ही आपली एक सुंदर संकल्पना आहे, त्याविषयी आम्हाला सांगा आणि ह्या वनस्पतींचा कशा रीतीने ह्या आजारांमध्ये वापर होतो त्याविषयी मार्गदर्शन. बरोबर आहे. काही इतर गोष्टी आणल्या त्याही आपण बघूया. त्यातली पहिली गोष्ट जी आहे ती सुवर्णशिलाका नावाची गोष्ट आहे. हे सोन्याची सळई आहे. तर याचा वापर जो आहे तो अग्निकर्मासाठी म्हणजे दग्ध करण्यासाठी वापरला जातो. जठरापासून गर्भाशयापर्यंत जी आपल्या शरीरातली संप्राप्ती आहे आजार घडण्याची PCODची ती किंवा गर्भाशयाचं पोषण ज्या ज्या पद्धतीने होतं ना त्या पॉईंटवरती जर याच्या साहाय्याने अग्निकर्म केलं गेलं तर PCODमध्ये अत्यंत उत्कृष्टपणे फायदा होतो. आणि ह्या संप्राप्ती नीट समजण्यासाठी तुम्हाला माधव निदान नावाचा ग्रंथ जो आहे तो उपयोगी पडतो. त्यात सांगितल्या या पद्धतीने स्रोतांच्यावरती यांनी अग्निकर्म करायचं आहे. दुसरी एक गोष्ट इथं तुम्हाला मी बऱ्याच वेळा दाखवली आहे TV वरती, तर ही पुन्हा एकदा बघून घ्या. तर इथं तुम्हाला ह्या ज्या दिसत आहेत ह्या जळवा आहेत आणि या तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे हर्माफ्रोडिट आहेत. हा प्राणी जो आहे तो म्हणजे एकाच शरीरामध्ये दोन्ही सेक्स असतात. तर पॅराटिल गटरवरती किडनीच्या बाजूला आणि नाभीच्या आसमंतात ओटीपोटाला किंवा मॉन्स पिबीज नावाचा जो भाग आहे तिथं जर या जलोका लावला गेला तर जर गर्भाशयाच्या अस्तराला सूज आलेली असेल, बीजग्रंथीला सूज आलेली असेल किंवा ह्याच्यामध्ये येणारे ब्लॉक्स असतात फॅलोपियन ट्यूबमध्ये, त्याला उत्तर बस्तीच्या बरोबर जर हे वापरलं गेलं तर उत्तम पद्धतीने PCOD सारखा आजार कमी करता येतो आणि वंध्यत्वाची समस्या दूर करता येते. ह्याच्यानंतर इथं ज्या वनस्पती आहेत त्याच्यामध्ये ही वनस्पती सगळ्यांना माहीत असलेली आहे. अशोक नावाची ही वनस्पती आहे. बऱ्याच वेळा मी ही दाखवलेली आहे. तर अशोक म्हणजे स्त्रियांचा शोक नष्ट करणारं
हे असं हे औषध आहे. तर हे जेवणानंतर 2-2 चमचे अशोक अरिष्ट तुम्हाला पोटात घेता येईल किंवा अशोक शिरपाक जो आहे ना याच्या सालीचा तो सुद्धा तुम्ही घेऊ शकता. तर यांनी गर्भाशयाच्या अस्तराला आलेली सूज आणि रक्त जास्ती वाहणं हे प्रकरण कमी व्हायला लागतं आणि आस्ते आस्ते PCODसाठी सुद्धा याचा उपयोग व्हायला लागतो. दुसऱ्या काही वनस्पती आहेत त्याच्यामध्ये एक महत्त्वाची वनस्पती इथं आहे ही ब्राह्मी नावाची वनस्पती तुम्ही सगळे बघताय ती. तर ही संज्ञास्थापन गणातली वनस्पती आहे. आपण ज्यावेळी PCODची औषधं देतो त्यावेळेला शतावरी चूर्ण जेवणाच्या आधी आणि शंखभस्म आणि गुळवेसत्व हे जेवणाच्या नंतर, तर या दोन्ही औषधामध्ये जर हिचं चूर्ण घातलं गेलं तर PCOD खूप चांगल्या पद्धतीने कमी यायला सुरुवात होते. खाण्यापिण्याचे नियम पाळून हे प्रकरण जर तुम्ही 5-7 महिने केले तर त्याचा उत्तम फायदा होतो असं लक्षात येतं. आणखीन एक वनस्पती इथं आहे ती तुम्हाला मी दाखवू इच्छितो आणि ती आत्ता आपण ज्याचा उच्चार केला ती म्हणजे शतावरी. तर या शतावरीच्या मुळा तुम्हाला दिसत आहेत पहा. या मुळांचं चूर्ण जे आहे वरची साल काढायची, आतला नार काढायचा आणि त्याचं चूर्ण करायचं आणि ते पोटामध्ये जर घेतलं तर पोट खराब झालेलं आहे, युरिनचे त्रास आहेत आणि त्याच्याबरोबर जर PCOD असेल तर ही वनस्पती जी आहे ती अप्रतिम उपयोगी पडते. बीजग्रंथीची सूज घालवण्यासाठी एक उत्तम वनस्पती इथं आपण आणलेली आहे आणि ती म्हणजे पुननवा. तर या वनस्पतीच्या पानांचा रस किंवा मूळ जे आहे ते उगाळून तुम्ही दुधाबरोबर घेऊ शकता, मधाबरोबर घेऊ शकता किंवा पाण्याबरोबरती घेऊ शकता. तुमच्या प्रकृतीनुसार वैद्य त्याची योजना करतो आणि मग तुमच्या PCODचा नाश व्हायला सुरुवात होते. तर अशा या काही वनस्पती आहेत की ज्याचा वापर तुम्ही जरूर करून घ्या आणि ह्या ओल्या वनस्पती वापरल्या की त्यांची ॲक्शन जी आहे ती पटकन होते. म्हणजे आपल्याला वाटतं की आयुर्वेदिक औषधाने गुण उशिरा येतो, असं नाही आहे. प्रायः करोती अहोरात्रात कर्मादन्यपी भेषजम, म्हणजे एका अहोरात्रीमध्ये औषधांनी काम सुरू करायला पाहिजे असं ग्रंथामध्ये आदेश आहे. तर त्या हिशोबाने ही वनस्पती वापरणं हे खूप गरजेचं आहे. सर, अर्थातच या अनुषंगाने इतरही अजून काही उपचार आहेत का, विशेष करून यासाठी काय सांगता येईल? स्त्री असो अगर पुरुष असू दे, पंचकर्म जर केलं गेलं, स्नेहन, स्वेदन, वमन, विरेचन, आस्थापनानुवासन, नस्य किंवा रक्तमोक्षण, तर शरीराचं डिटॉक्सिफिकेशन होतं. संपूर्ण शरीराचा रिदम जो आहे तो नेचरशी ॲडजस्ट होतो आणि मुलं होण्याची जी घटना आहे ती खूप चांगल्या पद्धतीने होत असते. तर आजार कोणताही असू दे, कुणालाही असो, दोघांपैकी दोघांनी ट्रीटमेंट करणं आहे, कारण ही इंटरॅक्शन आहे. दोघांची ट्रीटमेंट केली गेली तर यश लवकर येतं. अदरवाईज वर्ष निघून जातात आणि मग नंतर शरीरामध्ये एकदा म्हातारपण यायला लागलं की खूप सगळ्या गोष्टी अवघड होतात. पंचकर्माने तुमचं वय स्थापन होतं, तुम्ही तरुण होता. म्हणजे वमन विरेचन केल्यानंतर 2 ते 3 वर्ष तुमचं बायोकेमिकल क्लॉक जे आहे ते मागच्या बाजूला आल्यासारखा परिणाम तुमच्या बॉडी फिजिओलॉजी आणि लुकवरती येत असतो. तर हे लक्षात घेतलं तर तुमची दिनचर्या, ऋतुचर्या, रात्रीचर्या ही वैद्यांच्याकडनं सेट करून घ्यायची आणि नंतर मग हे वमन विरेचन वगैरे पंचकर्म जे आहे ते तुम्ही करायला पाहिजे. एक मोलाचा सल्ला दिला आपल्याला आत्ता जाता जाता वैद्यराज समीर गोविंद जमदग्नी सरांनी. सुखी जीवनाचा मंत्र आहे तो आपल्या आरोग्यातून जातो आणि जर आपण आपलं आरोग्य अबाधित ठेवलं तर अर्थातच आपलं जीवन सुखी होऊ शकतं. आणि चांगलं आरोग्य राखण्यासाठी आपण जरूर विश्वंभर चिकित्सालयाची कास धरा. मला पुन्हा एकदा सांगायचं आहे की सर्व प्रकारच्या असाध्य आजारांसाठी आज विश्वंभर चिकित्सालयामध्ये उपचार उपलब्ध आहेत. मग त्याच्यामध्ये पोटविकार आहेत, आम्लपित्त, ॲसिडिटी, बद्धकोष्ठता, मूळव्याध, बगंदरसारखे आजार आहेत, कोलायटिस सारखी समस्या, IBS सारखे आजार आहेत, लिव्हरशी निगडीत समस्या आहेत म्हणजे यकृताचे आजार आहेत, पॅनक्रियाटायटिस सारखा असणारा क्रॉनिक आजार असो किंवा विविध स्वरूपाची पोटदुखी असो, पोटातील विविध खडे, ह्यासाठी सर्वोत्तम उपचार आपल्याला मिळणार आहेत. एवढंच नव्हे तर श्वसन विकार की आपल्याला माहिती आहे दमा, अस्थमा, ॲलर्जी सारख्या प्रकारांसाठी कोणते ठोस उपचार आपल्याला आज आधुनिक शास्त्रात दिसत नाहीत, पण विश्वंभर चिकित्सालयामध्ये आज सर्वोत्तम उपचार ह्यासाठी उपलब्ध आहेत. ह्याच अनुषंगाने विविध प्रकारचे त्वचारोग जे दीर्घकाळ चालणारे आजार आहेत, ज्याच्यामध्ये सोरायसिस सारखा ऑटोइम्युन आजार आहे किंवा एक्झिमा सारखी समस्या आहे, व्हिटिलिगो म्हणजे शरीरावरती पांढरे डाग, कोड असतील, तर ह्यासाठी सर्वोत्तम उपचार आपल्याला ठिकाणी मिळणार आहेत. खास खरूज नायटासारख्या प्रकारासाठी उत्तम उपचार आपल्याला मिळणार आहेत. ह्याच अनुषंगाने पुढे जाऊन मला आवर्जून सांगायचं आहे की मेंदूशी असणाऱ्या निगडीत विविध समस्या आहेत, ज्याच्यामध्ये विशेष करून पॅरालिसिस सारखी समस्या आपल्याला माहितीच आहे, पण अल्झायमर, डिमेन्शिया सारखी समस्या आहे किंवा त्याच अनुषंगाने लहान मुलांचे जे मेंदूशी निगडीत समस्या आहेत, ज्याच्यामध्ये गतिमंदता, मतिमंदता आपल्याला दिसते, प्रामुख्याने ऑटिझम सारखी समस्या आहे, ह्यासाठी सुद्धा सर्वोत्तम उपचार आपल्याला या ठिकाणी उपलब्ध आहेत. याच अनुषंगाने मला सांगावंसं वाटतं की गेल्या काही वर्षात आपल्याला मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकारासारखे आजार वाढलेले आढळतात, ज्याच्यामध्ये ब्लॉकेजेस, कोलेस्ट्रॉलची समस्या असते, लठ्ठपणा आहे आणि त्याच अनुषंगाने थायरॉइड सारखी समस्या ही आपल्याला वाढलेली आढळते. तर थायरॉइड असो, मधुमेह असो, उच्च रक्तदाब असो, हृदयविकार असो, आपल्याला या ठिकाणी सर्वोत्तम उपचार मिळणार आहेत. आणि याच्या पुढे जाऊन उतार वयातील समस्यांमध्ये आपल्याला संधिवात, गुडघेदुखी, मानपाट, कंबरदुखी सारख्या समस्या दिसतात किंवा
विविध प्रकारचे इतर आजार, ज्याच्यामध्ये असाध्य आजार म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर विशेष करून कॅन्सरसारखी भयावह समस्या येते, तर आज कॅन्सरवरती मूलभूत संशोधन आज विश्वामृत चिकित्सालयामध्ये होत आहे. तर कॅन्सरसाठी आपल्याला सर्वोत्तम उपचार विश्वामृत चिकित्सालयामध्ये मिळणार आहेतच, पण त्याच्या पुढे जाऊन विविध प्रकारचे रक्ताचे विकार, रक्तदोष आहेत, हार्मोनल इम्बॅलन्स आहेत, PCOD सारख्या आजारावरती आपण आज मार्गदर्शन घेतलं. पण विशेष करून स्त्री पुरुष वंध्यत्वाची समस्या आहे आणि स्त्रियांशी निगडीत विशेष समस्या आहेत, ह्यासाठी सर्वोत्तम स्वरूपाचे उपचार आपल्याला आज विश्वामृत चिकित्सालयामध्ये उपलब्ध आहेत. तर कोणत्याही स्वरूपाचा आजार असो आपण निराश होऊ नका, जरूर कॉल करा पुढील नंबरवर. संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती बघत आहात. वैद्यराज, आपण आजच्या कार्यक्रमात सहभागी झालात आणि अमूल्य मार्गदर्शन सूचना केलं त्याबद्दल मनपूर्वक आभार. धन्यवाद. नमस्कार. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.